श्री कृष्ण नमहा. आज आहे डिसेंबर 2025. हे भविष्य तुम्ही ऐकत आहात पंडित अमोघ कुलकर्णी यांच्याकडून. मेष राशीच्या मित्रांनो, आज आपण ज्या विषयावर बोलतोय तो एका दिवसाचा चमत्कार नाही. हा आहे 100 वर्षांनंतर अनुभवायला मिळणारा एक दुर्मिळ ग्रहसंयोग, जो हळूहळू पण खोलवर तुमच्या भाग्यावर परिणाम करतो. इथेच एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो. ज्योतिषात 100 वर्षांनंतर याचा अर्थ असा नसतो की एका रात्रीत सगळं बदलतं. याचा अर्थ असा असतो, इतक्या मोठ्या कालखंडानंतर असा ग्रहसंयोग पुन्हा सक्रिय अवस्थेत येतो. डिसेंबर 2025 मध्ये शुक्र ग्रह आधीच धनु राशीत भ्रमण करत आहे आणि 30 डिसेंबर 2025 रोजी तो या वर्षातील शेवटचा नक्षत्र बदल करतो. हा नक्षत्र बदल योगाला सुरू करत नाही, तर आधीपासून चालू असलेल्या या दुर्मिळ योगाला गती देतो. शुक्र धनु राशीत आहे, ही भाग्याची रास आहे. याच ठिकाणी सूर्य आणि मंगळ आधीच आहेत आणि मिथुन राशीतून गुरुची थेट दृष्टी या संयोगावर आहे. यामुळे तयार होत आहे शुक्र गुरु समसप्तक योग, जो 100 वर्षांनंतर अशा प्रभावी स्वरूपात अनुभवायला मिळतो. हा योग काही दिवसांचा नाही, तो डिसेंबरच्या अखेरीपासून जानेवारीच्या मध्यापर्यंत सक्रिय राहतो. मेष राशीसाठी हा योग नवम भावात कार्यरत आहे. नवम भाव म्हणजे भाग्य, गुरुकृपा, दिशा बदल. म्हणजे काय होईल? जे निर्णय अडकले होते ते स्पष्ट होतील. जे प्रयत्न निष्फळ वाटत होते त्यांना योग्य दिशा मिळेल. पैसा, करिअर, संधी हे सगळं एका रात्रीत येणार नाही, पण जानेवारी-फेब्रुवारीमध्ये त्याची ठोस फळं हळूहळू दिसू लागतील. इथे एक महत्त्वाचा इशारा आहे. शुक्र सध्या अस्त अवस्थेत आहे, म्हणजे अहंकार, घाई, मीच बरोबर ही भूमिका या योगाचं नुकसान करू शकते. पण जर तुम्ही आई-वडील, गुरु, वरिष्ठ यांचा सल्ला ऐकला तर हाच 100 वर्षांनंतरचा योग तुमच्यासाठी काम करायला लागेल. मित्रांनो, अशा दुर्मिळ ग्रहयोगांची वास्तववादी माहिती वेळीच हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढचं भविष्य आणखी स्पष्ट दिशा दाखवणार आहे. आता सोपा उपाय ऐका. या काळात शुक्रवारी एखाद्या मुलीला गोड पदार्थ द्या. दररोज मनातल्या मनात ओम शुक्राय नमः 11 वेळा म्हणा. हे उपाय या प्रक्रियेला तुमच्या बाजूने वळवतील. मेष राशीच्या मित्रांनो, हा काळ आहे घाईचा नाही, समजूतदार निर्णयाचा. आपण ऐकत होता पंडित अमोघ कुलकर्णी. पुन्हा भेटूया पुढील भविष्यासह.